हलका झाकण होतं उघडलं. आता काय आहे बघायला कोणी नव्हतं इथे कोणी. सगळं उघडलं आमच्या माझ्यापासून आम्ही आहे हो ह्या शाळेतच कोण आहे कोणतरी असेल ना. तुम्हाला कळत नाही का हो? नाही मॅडम बरोबर आहे. मी काय नाही केतळे कुठला तरी वर्गात खाली आहे ना खिचडी खाल्ली. कळल्याबरोबर आले का आता मुलं काय खातात ते तर बघायला पाहिजे. अहो काम द्यायचं पण मुलांच्या जीवात शिकायचं हे बचत गट. हे बघा मी आत्ता खाते त्या खिचडीला फक्त मीठ जास्त लागलं एवढं दिसतंय. का प्राची मॅडम बीएमसी करत नाहीये तुम्हाला तर मी ना सर तुम्हाला सगळं सांगेन ना. हे जे बसवले तिकडे करेरोड नाक्यावर 2 लोकांची नावं काय करतायत मला कळत नाही. तुमच्यावर दबाव कोण आणतो काय? मला विचारण्यात आलं की हलके उघडे होते. मी उघडलं कोणी नव्हतं. उद्या कोण त्या खिचडीत काय टाकून गेलं काय त्या लहान मुलीच्या मुलांना काय झालं तर जबाबदार कोण? रजिस्टर असतात ना खिचडी आल्यानंतर रजिस्टर सही घेतात. काय त्यांना माहितीच नाही. मग रजिस्टर कुठे आजचं रजिस्टर आणा इकडे तो खिचडी आता सही हा आजचं रजिस्टर आणा इकडे. हा रजिस्टर लेके आओ. मिड डे मील तुम्ही स्वतः ते अन्न खाऊन देखील पाहिलं. आज देखील अशी स्थिती दिसली. तुम्ही समोर आलेला आहात मध्यान्ह असं भोजन रस्त्यावर ठेवून जे आहे ते वेंडर निघून गेलेले आहेत. आजही अशी स्थिती आहे. कसं पाहताय? बघा मी इथे आले तुमच्या माध्यमातून मला कळलं काल का परवा 30 तारीख काच आढळली. ज्या शिक्षकांनी याच्यावरती आवाज उठवला त्या शिक्षकाला आता यंत्रणेकडनं त्रास दिला जातो आहे. त्या शिक्षकाला आता नोकरी सोडावी इतका प्रेशर येतो आहे. हे आम्ही होऊ नाही देणार. हे आम्ही होऊ नाही देणार. ज्या शिक्षकांनी त्या बाळाला वाचवलं ती काच जर त्याच्या घशातून खाली किंवा घशात अडकली असती तर काय झालं असतं. त्या शिक्षकांनी पुढची खिचडी वाटप करू नाही दिलं तर खिचडी वाटपच्या ज्या काही महिला बचत गट आहेत त्याही यांच्यावर तक्रार करतायत चुकीच्या मार्गाने. आणि शाळेचे प्रशासन पण यांना अडचणीत आणतंय. मला वाटतं कोडगं प्रशासन आणि झोपलेले सत्ताधारी याच्यामध्ये आता मुंबईकरांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. तुमच्या भरोशावर तुम्ही मुलांना शाळेत पाठवा. कारण आत्ता मी जेव्हा ती खिचडी खाऊन पाहिली मी अशा गेल्या महिन्यात 6 ठिकाणी शाळांना व्हिजिट दिल्या. शाळांच्या खिचड्या खाल्ल्या. एकही खिचडी मला उत्कृष्ट आढळली नाही. मग त्यांचे हे पाहिले रजिस्टर पाहिले. त्या रजिस्टरवर त्या शिक्षकाला ठीक एवढं लिही सांगतात. आणि काय या असल्या रजिस्टरांना करायचं काय? संताप होतोय. आम्ही पण महापालिकेत शिकलो. आमच्या ज्यांची परिस्थिती नाही प्रायव्हेट शाळेत जायला आणि ही CBSE बोर्डची शाळा आहे म्हणून लोक इथे शाळेत घालतायत. त्या शाळेच्या मुलांच्या जीवाशी खेळत आहे प्रशासन, खेळत आहे झोपलेला सत्ताधारी. बाजूला आज कन्यापूजन आहे. कन्यापूजन कोण येणार आहे? मुख्यमंत्री.
मी मुख्यमंत्र्यांचं स्वागत, परंतु ज्या ताई महापौर आहेत त्या ताई बाजूला हाच त्यांचा बलाढ्य मतदारसंघ आहे. काल काच मिळाली की नाही? दिवस रात्र मी काम करते, मग काच मिळालेली कानापर्यंत गेली नाही का? मी तर लांब राहते वरळीत, माझ्या कानापर्यंत येऊ शकते, तुमच्या कानापर्यंत कशी नाही गेली? बिचारे मुख्यमंत्री यायच्या आधी याची तुम्ही उकल घ्यायला पाहिजे होती की नाही? समजा तुम्ही इथे आले असते आणि तिकडे कमी गेले असते तर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला समजून घेतलं असतं. तुम्ही कर्तव्य करा, कर्तव्याच्या आणि शून्य. 20 दिवस झाले तिकडे कचरा साठतोय किनाऱ्यावर, एक चॅनल सतत सांगतंय. काय करायचं? चॅनलवाले बोथट, विरोधी पक्ष खोटा आरोप करतात. आता आखो देखा हाल आम्ही दाखवतोय तरी मानणार नाही. मग सुस्त गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आणि झोपलेलं सत्ताधारी असंच म्हणायला पाहिजे. तुम्ही म्हणजे काल तुकाराम मुंढेंच्या अन्न औषध प्रशासनाने शाळेच्या भोवती जंक फूड देता येणार नाही, या अगोदर वेगवेगळ्या जे उत्पादन आहेत त्यांना बंदी घातलेली आहे. तुम्ही आता तुकाराम मुंढेंशी बोललात, कसं पाहताय? शाळांच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये वस्तू विकणार नाही, पण शाळांमध्ये मात्र ही स्थिती आहे. सुगनी मुंडे तुम्ही जे खाल्लं त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं सोया चंक्स. चंक्स होता, त्याच्यावर पण FDA ने कारवाई केली होती कारण ते काही बनावट होतं. अशा पद्धतीने याच्यावरनं मुंबई महानगरपालिकेच्या DMC प्राची जांभेकर आहेत. करतात काय? इकडे ना तिकडे ना हे चाललंय. मला आता संताप झालाय. हे बरोबर नाही. नवीन AMC पहिले अविनाश ढाकणे होते, आता तो कारभार उचलला आणि लवंगदारे मॅडम. महिना नाही, ढाकणेंकडे जर कंप्लेंट होत्या त्यांनाच कंटिन्यू कदाचित तर आमच्या बोलण्याचं काहीतरी सार्थक. कारण कुलाब्याचं ढाकणेंकडे नेलं अविनाश ढाकणे सनदी अधिकारी, आणि कुलाब्याची शाळा सुधरवून दिली. अभिनंदन आहे आपल्या माध्यमातून अविनाश ढाकणेंचं. मला असं म्हणायचं आहे, तुम्ही कारभार कोणालाही द्या, आम्हाला तो कारभार चोख पाहिजे. जर मुलांच्या जीवाशी असं जर खेळणार असतील, ते चंक्स जर बंदी आहे तर या बचत गटचे लोक देतात कसे काय? म्हणून मी मुंडे साहेबांना पाचारण केलं की बाबा माझ्या महानगरपालिकेच्या शाळेच्या मुलांचं आरोग्य आणि त्यांचं जीवित राहणं फार इम्पॉर्टंट आहे. हे पणाला लागलं आहे. तुम्ही धंदा म्हणून जर कोणाला देत असाल खिचड्यांचं तर मला वाटतं हे रॉंग आहे. हे बचत गट सिरियसली करत नाही. त्यांचा बचत गटांचा पण मी ऐकलं, नजर चुकीने झालं असेल. काय बेजबाबदारपणा. आणि मला तुमच्याच माध्यमातून मी त्याच क्षणाला कस्तुरबा म्हणून मी इकडे आले. का? काय माझं काय वेळ जात नाही, काय मला काम नाही, पण आमची बांधिलकी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्ही नुसतंच बाळासाहेब, आमचे बाळासाहेब आम्ही आचरणात आणतोय. नुसतं बाळासाहेबांचं दुकान मांडून बाळासाहेब बाळासाहेब करत नाहीये. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही विरोधात आवाज उठवा. सत्तेत असताना पण आम्ही कितींदा आयुक्तांना उचलून आणले, सरळ आणलंय. उचलून म्हणजे आणले, हट्ट केले, चला खाली. काय चाललंय? एवढं लहान मूल तिथे पडलं, झाड पडलं, कुठे आले आयुक्त? काय आहे सत्ताधाऱ्यांचा? काय आहे सत्ताधाऱ्यांचा दाब आहे? या संदर्भात तुम्ही काही FDA कडे कारवाई करणार आहात? भेट घेणार आहात का तुकाराम मुंढेंची? तुकाराम मुंढेंची आज मिळाल तर आज भेट घेणार, आता उद्या भेट घेणार. माझे जे एज्युकेशनचे सदस्य आहेत त्यांना घेऊन जाणार आणि त्यांची भेट मी घेणार. आज साईनाथ दुर्गे आणि आज इब्राहिम शेख हे आहेत. त्यांनी आता पाहिलं आहे. यांचं पण म्हणणं आम्ही थोडीशी खिचडी खाऊन बघतो. इतके निकृष्ट दर्जाच्या आमचे वाणी जे आवाज कायम घाटकोपरला उचलत असतात, विभाग प्रमुख वगैरे यांना ते त्यांची सगळी टीम इथे काम करते. मला इथे कोणाला कमीपणा नाही दाखवायचं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, जागृत राहा. सत्तेत आहोत म्हणून कोणाचे गळे दाबायला जाऊ नका. ही लोकशाहीची थट्टा आहे. सुस्तावलेल्या प्रशासनाला उठवा. आम्ही उठवतोय. सभागृहात नको त्या विषयावर चर्चा करायच्या,
पाहिजे त्या विचार करायचा नाही, बिझनेस घ्यायचे, कॉन्ट्रॅक्टरांना खुश करायचे. हे 4 महिने तुम्ही बघताय, मी नाही. आम्ही तर बघतोय. आमच्यावर तेच आरोप ना, आम्ही काम केले आहेत ना, ते जरी कंटिन्यू कराल ना तरी तुमच्यावर ही बदनामीची वेळ येणार नाही. तर आता ह्या प्रकरणात तुम्ही काय कारवाईची मागणी करणार आहात? नाही, मुंडे साहेबांना माझं सांगणं आहे, तुकाराम मुंडे तर अन्न औषध प्रशासनाकडून करतीलच, पण मी महानगरपालिका- आता ज्या AMC आहेत त्यांच्याकडे आत्ताच जर वेळ मिळाल तर आम्ही जातोय, ना तर सोमवारी आम्ही जाणारच आहोत, AMCना पण जाणार आहोत आणि आम्ही सगळे मिळून ते सांगणार आहोत की एक तर मध्यान्ह अन्न चांगल्या संस्थेचं, मला वाटतं ज्याच्यामध्ये न नफा न तोटा कुठलाच हे मिळवत नाही, मग ते अक्षय पात्र असेल, इस्कॉन, म्हणजे खरंच कोणाचीही आम्ही हे करत नाही, पण त्यांचं अन्न मुलांच्यात असलेल्या घटक पाहिजे ते पूर्ण असतं. इथे धंदा करायला देऊ नका, इथे व्यवसाय करायला देऊ नका, मुलांच्या जीवाशी खेळू नका. नाही, त्याच्यावर फार वरिष्ठ लोक बोलत आहेत आणि अभिजित दिपके फार उघडपणे चांगलं काम करतोय. स्वतःचं एक हायली एज्युकेशन सोडून या भारत देशातले, हिंदुस्थानमधले तरुण वर्गासाठी चांगलं प्रशासन असावं, चांगलं सरकार असावं आणि त्या सरकारने तरुण वर्गाला न्याय द्यावा, तर आम्ही अभिजित दिपकेच्या सोबत आहोत. एक दुसरा विषय, क्रिस्टा आणि इनोवाचा विषय आहे. गाड्यांचा तुम्ही विषय. वरळीपासून इथपर्यंत आलाय स्कॉर्पिओ एन मधून, कसं वाटतं? कम्फर्टेबल आहे? आणि मी मागे पण झालं, माझ्यावर फालतू आरोप चालले ताईनी. माझं काय म्हणणं आहे, मी सांगितलंय ना आणि माझं खूप तुम्ही ऐकता ना, मग मला इनोवा नको, मला क्रिस्टाही नको, मला बैलगाडी द्या, मला बैलगाडी द्या, मी बैलगाडीतून प्रवास करतो. बैलगाडी जमत नसेल तर मला BMW द्या, कुठल्याही गाडीतून मी काय चाललंय? जी गाडी आली, ज्या गाड्या आम्ही अनेक वर्ष वापरतोय, तेव्हा कोणाची पाठ दुखत असेल, मी त्याला खोटं नाही ठरवत, मी तेही नाही. 54 गाड्या आल्या, 12 आपल्याला आल्या, 12मधल्या माझ्यापासून खाली म्हणजे उपमहापौरांपासून आणि उर्वरित गाड्या अधिकाऱ्यांना. मग अधिकाऱ्यांना कणा नाही काय? अधिकाऱ्यांचा कणा मोडला आहे, अधिकाऱ्यांना कणाच नाही, हा प्रस्तावाला अधिकारी आणतात, त्यांना माहिती नाही. आणि त्यांचा इतक्या पद्धतीने अधिकाऱ्यांना वाईट पद्धतीने वागवत आहे सत्तेतले लोक, तर मग अधिकारी करतात काय? आणि आता तुम्ही मला कळलंय की आता मुंबई पोलीस पण ह्याच गाड्या वापरत आहेत. आली का तक्रार? मुंबई पोलिसांची आली का तक्रार? त्यामुळे ज्याची तक्रार आहे त्याला बदलून द्या, पण अख्खा प्रस्तावच बदलणार, तिथे मात्र डाऊट आहे. इनोवा आणि स्कॉर्पिओ बोथ आर व्हॉट?